आणि यानंतरची पुढची बातमी आहे सुनेत्रा पवार यांच्या निवडीची। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज वरळी डोममध्ये एक बैठक झाली। यामध्ये आवाजी मतदान पार पडलं आणि एकमतानं सुनेत्रा पवार यांची निवड झाली। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार 28 जानेवारी रोजी विमान प्रवासात एका भीषण अपघातामध्ये मृत्युमुखी पडले आणि त्यांच्या जाण्याने पक्षाचं मोठं नुकसान झालं। तसंच अध्यक्षपद रिक्त झालं। ते पद भरणं गरजेचं होतं। 2 फेब्रुवारीला सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुद्धा सुनेत्रा पवारच होतील अशा चर्चा तेव्हा सुरू झाल्या होत्या। आणि अध्यक्षपदी निवड झाल्यावर सुनेत्रा पवार यांनी आपले विचार व्यक्त केले। अजित पवार यांच्या आठवणीने त्या भावुकही झाल्या। राजकारण आणि समाजकारण करताना माझ्यासाठी सगळं काही नवीन होतं। आदरणीय दादांसारख्या वादळासोबत मी 40 वर्ष संसार केलेला आहे। त्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी अत्यंत कठीण असली तरी तुम्हा सर्वांच्या पाठबळामुळे आणि तुमच्या साथीनं अजिबात अशक्य नाही। आपल्याला पुन्हा एकदा आपल्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून द्यायचा आहे। आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये आपली पाळंमुळं घट्ट आहेत, पण शहरी भागातही आपल्याला जनतेचा विश्वास संपादन करायचा आहे। तिथं सुद्धा आपल्याला आपला पक्ष वाढवायचा आहे। पक्षातल्या तरुण कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांच्या पाठीशी बळ उभं करण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे। कृषी, सहकार, उद्योग, क्रीडा, युवक आणि महिला सक्षमीकरण या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला आघाडी घ्यायची आहे। या क्षेत्रात काम करायचं आहे। माझं यापुढे महाराष्ट्राचं कल्याण, जनतेचं भलं आणि राष्ट्रवादीचा विचार हेच आता ध्येय असणार आहे। केवळ पार्थ आणि जय हेच माझं कुटुंब नाही, तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझा परिवार आहे। दादांनी या पक्षाला ज्या आत्मीयतेनं, ज्या जिव्हाळ्यानं आणि ज्या पद्धतीनं एक कुटुंब म्हणून जपलं, त्याच पद्धतीनं काकणभर कमी न पडू देता मी या पक्षाला म्हणजेच आपल्या या कुटुंबाला सांभाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन। आणि सुनेत्रा पवार यांच्या निवडीच्या वेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या। माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की एकदा हात वर करून सुद्धा या आपल्या सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपला सगळ्यांचा पाठिंबा आहे। बैठ के बोलिए, बैठ के कोणी उभा राहू नका। और इस वजह से आप सभी लोगों के ओर से मैं यहां पर घोषणा करता हूं कि हमारे राष्ट्रीय अध्यक्ष पद पर श्रीमती सुनेत्रा ताई अजीत दादा पवार की राष्ट्रीय अध्यक्ष करके यहां पर चयन हुआ है। शी हैज बीन इलेक्टेड एज द नेशनल प्रेसिडेंट ऑफ द एनसीपी नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी। बहुत बहुत धन्यवाद। जय राष्ट्रवादी। मैं चाहूंगा कि अब हम लोगों को आगे का भी अब रास्ता तैयार करना है। एक राष्ट्रीय कार्याध्यक्ष के नाते मेरी जिम्मेदारी थी, महाराष्ट्र के अध्यक्ष के नाते सुनील तटकरे की जिम्मेदारी थी।
हमारे वरिष्ठ नेता होने के नाते भुजबल साहब की, मुशर्रफ साहब की, धनंजय मुंडे, दिलीप वलसे पाटिल साहब, ये सब वरिष्ठ जो लोग बैठे हैं, इन और भी नाम है, ये सभी लोगों की जिम्मेदारी थी कि दादा के पश्चात पार्टी को आगे किस दिशा में लेके जाना, किनके हाथ में जवाबदारी देना। और इसी वजह से मैं कह रहा हूं कि तरह तरह के तर्क वितर्क, क्या होगा क्या नहीं होगा, क्या कभी किसी के मन में कभी कोई और विचार कभी आया नहीं। और इसलिए मैं आप सभी लोगों से विनती करूंगा कि हमने अजीत दादा पवार की जगह पर अब हमें राष्ट्रीय अध्यक्ष का चयन करना है। इसीलिए आज का ये राष्ट्रीय अधिवेशन बुलाया गया है। मैं अपने ओर से अजीत दादा का एक 35 साल से ज्यादा पुराना एक साथी, भाई, मित्र होने के नाते और पार्टी का राष्ट्रीय कार्याध्यक्ष होने के नाते, इस पार्टी का संस्थापक एक सदस्य होने के नाते मैं अभी प्रस्तावित करना चाहूंगा कि श्रीमती सुनेत्रा अजीत दादा पवार, इनको राष्ट्रीय अध्यक्ष हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का चुनकर देना चाहिए। बहिणी, तुमचे एक सहकारी म्हणून, दादांचा सहकारी म्हणून मी ऋण व्यक्त करतोय की 12 पासून ते आजवरच्या कालावधीमध्ये दादांच्या वरती इतक्या प्रचंड प्रमाणावरती आरोप आणि प्रत्यारोप होत असताना जी सावलीसारखी साथ आपण त्यांच्या पाठीमागे दिलीत, म्हणून त्यांचा उत्तराधिकारी होण्याचा मान आणि सन्मान किंवा अधिकार केवळ आपलाच होता, हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून त्यांनी ते सांगायचं आहे. मला आठवतो दिवस 25 सप्टेंबर 2012 सकाळी 7 वाजता दादांनी मला बोलवलं. त्या दिवशी मी R.R. पाटील आणि मी रायगडच्या पोलीस अधीक्षकाच्या कार्यालयाचं भूमिपूजन करण्यासाठी जाणार होतो. मला 7:30 वाजता सांगितलं की सुनीलजी, कधी सुनील बोलायचे, कधी सुनीलजी बोलायचे, कधी तटकरेजी बोलायचे, त्यांच्या मनामध्ये ज्या ज्या वेळेल तसं त्यांचा स्वभाव मोकेपणाचा वेगळा होता. मी म्हणाले मी आज राजीनामा देणार आहे, उपमुख्यमंत्री म्हणून मी राजीनामा देणार आहे. मी माझ्या आईशी किंवा माझ्या पत्नीशी बोललो नाही, फक्त तुमच्याशी बोलतोय. मी दादांना सांगितलं, मी वयाने जरी 4 वर्ष मोठा असलो तरी आपल्या पायाला हात सांगतोय की आपण हा जो राजीनाम्याचा निर्णय घेतात हा साहेबांच्या कानावरती आपण घालावा. नंतर मी अलिबागला गेलो, परत आलो. त्याच्यानंतर दादांची पत्रकार परिषद झाली. दादाने उपमुख्यमंत्री होता राजीनामा दिला. भुजबळ साहेबांसहित पक्षाचे सर्व मंत्री देवगिरी बंगल्यावरती त्यावेळेला आले होते. का दादा तुम्ही राजीनामा दिलात असा प्रश्न महाराष्ट्रातल्या सर्व त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनी विचारला, महाराष्ट्रातल्या आमदारांनी विचारला. सर्वांच्या मनामध्ये हळहळ निर्माण झालेली होती. परंतु तो राजीनामा त्यांनी त्या कालावधीमध्ये दिला. अनेक गोष्टी घडामोडी घडल्या. त्याच्यानंतर एक त्यांचा सहकारी म्हणून संबंध महाराष्ट्राच्या सिंचनाच्या इशातातली श्वेतपत्रिका काढण्याची जबाबदारी माझ्यावरती आली. 24 तास रात्रीचा दिवस करत ती श्वेतपत्रिका खंड 1 खंड 2 मध्ये तयार केली. आज दिलीपराव तुम्ही असतील, भुजबळ साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, सगळेजण तुम्ही ज्येष्ठ आहात. तुम्हाला सर्वांना या राज्याचा इतिहास पूर्णपणे माहिती आहे. राज्याच्या इतिहासातलं एक डॉक्युमेंट त्या कालावधीमध्ये आपण जे तयार केलं खंड 1 आणि 2च्या माध्यमातून, त्यामुळे सिंचनाचा सगळा इतिहास, राज्याच्या स्थापनेच्या नंतरचा इतिहास आज महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आम्ही सर्वांनी मागणी केली, या सभागृहातल्या प्रत्येकाने ऐकावं, कोणी मोबाईलमध्ये बघू नये, हे मी काय बोलतो ते ऐकावं. वहिनींच्या नेतृत्वाखाली भुजबळ साहेब, सुनील तटकरे, मुश्रीफ आणि प्रफुल्लभाई आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि आम्ही CBIच्या चौकशीची मागणी केली. पहिल्या दिवसापासून आम्ही सतत म्हणत आलो. मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं, केंद्रीय मंत्र्यांनी घोषित केलं की याची चौकशी सर्वदूर पद्धतीचं होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा ठामपणाची भूमिका मांडलेली आहे की जे जे काय मांडलं जातं त्याच्या सही चौकशी व्हावी. जगातल्या तपास यंत्रणा सुद्धा नेमल्या जाव्यात आणि याच्यातील सत्य हे केवळ कोणा एका दोघांसाठी नाही, महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेबरोबरच देशातल्या 130 कोटी जनतेला सुद्धा माहिती पाहिजे आहे की अजितदादांसारखा 21व्या शतकातला सर्वाधिक कर्तृत्ववान जो नेता, जो महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांनी स्वतंत्र आपली स्वतःची ओळख अजित पवार म्हणून केली, त्यांच्या या दुर्दैवी निधनाची साधन ते माहिती चौकशीच्या माध्यमातून देशासमोर आली पाहिजे. स्वच्छपणाची भूमिका पहिल्या दिवसापासून घेतली. मधल्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या चर्चा झाल्या. आज त्या चर्चेला पूर्ण विराम त्या ठिकाणी मिळाला. मला एका गोष्टीचं शैल्य आणि दुःख वाटतं. काही माणसं सांगतात दादा कोणाला तरी भेटायला 13-14 वेळा गेली आणि लोणांच्या समोरचा CCTV तपासा. खाजगी गाडीने गेले का सरकारी गाडीने गेले? अरे दादांचा CCTV तपासा असं म्हणणारे तुम्ही आता कुठल्या स्तरावरती जातात? इस मृत्यु लोक में जन्म
और मृत्यु, ये तो एक नियम है सृष्टि का। फिर भी हमारे सब लोगों के दिल में हमेशा ये रहता है कि कोई आदमी अगर जाता है तो भाई क्या उसकी उम्र हुई है, क्या वो बीमार है, या और कोई बात है। कल रात तक हमारे साथ काम के लिए दौड़ता हुआ हमारा नेता आज हमारे में नहीं है। आज भी दिल ये मानने के लिए तैयार नहीं है कि दादा हमारे बीच में नहीं है। मगर क्या कहें, आगाह हो अपनी मौत का कोई बसर नहीं, आगाह हो अपनी मौत का कोई बसर नहीं, सामा 100 साल का पल की खबर नहीं।